हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडेचे कामं लेट आवरलेले आहेत आणि दुसरा काही ब्लॉग वगैरे पण काढला नाही. आणि मी गेली होती बाहेर, तर मी केलेली आहे काहीतरी छोटीशी खरेदी, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. जास्त काही नाही, ड्रेस मटेरियल घेतलेले आहेत 2 आणि साड्या वगैरे पण बघितल्या, पण मला एवढं काही आवडलं नाही. बघू म्हटलं नंतर, कारण गौरी गणपतीच्या वेळेस घेतो आम्ही, तेव्हा गौरी असतात आमच्या घरी, तेव्हाच बघू म्हटलं. तर मग आलेली मी ड्रेस घेऊन. ड्रेस म्हणजे रेडीमेड ड्रेस नाही वापरत मी जास्त. मला ते शिवलेले कॉटनचे मटेरियल ते मस्त वाटतात, कारण माझी हाईट वगैरे पण आहे ना, आणि ते मला सवय पण आहे पहिल्यापासून घालायची. ते फक्त ते मला आवड आहे ती शिवलेले ड्रेस घालायची, म्हणून मी त्याच्यासाठी स्टिचिंग म्हणजे शिवण क्लास पण केला आणि स्वतः शिवते. कारण आजकाल शिलाई एवढी झालेली आहे ना, त्यामुळं मग ड्रेसच्या किमतीच्या काही थोडं कमी तेवढी तरी एका ड्रेसची शिलाईच द्यावं लागते, मग परवडत नाही, मग नको वाटतं. मला रेडीमेड ड्रेस काही जास्त आवडत नाहीत, तर मी असेच कॉटनचे मटेरियल घेऊन मस्त स्टिच करीत असते. स्टिच केल्यावर पण मी शेअर करीन. पण आणलेले सध्या हे बघा, माझ्या मुलीनं बघितले म्हणून तिने सगळ्या घड्या मोडलेल्या आहेत. तर कलर मला घरचे बोलतात, तुला काय असे काय मळकट वगैरे रंगाचेच कलर आवडतात, कारण त्यांना सवय ना भडक वगैरे, फक्त असं रेड वगैरे असं डार्क. पण मला तसे कलर काही आवडत नाहीत पहिल्यापासूनच. माझ्या साड्या पण तशाच असतात. तर हे बघू शकता, हे आहे. ही असं छान घडी होती, पण मुलीनं मोडली, तिला पुन्हा घडी मारताना आली. टॉपचं कापड हे पुढं फ्रंटला अशी डिझाईन येईल ही टॉपला. आणि हे आहे. आणि कॉटनचं घेतलं ना मटेरियल व्यवस्थित, कारण हे श्री गणेशाचे मटेरियल आहेत. कारण म्हणजे हाईट असल्यामुळे दुसरे जर मटेरियल घेतले ना, कधी कुठून कोणी बाहेर गेलं वगैरे फिरायला आणलं ना घरातल्यानी बी, तर ते मला कमी पडतं, कारण स्टिच करतात नाही. टॉप होतो कसा तरी शॉर्ट बाहेरचं व्यवस्थित, पण हे होत नाही. कारण टॉपची 1-2 इंच उंची कमी असली तरी चालतं, पण सलवार नाही ना बरोबर वाटत, मग ते व्यवस्थितच पाहिजे. हे आहे सलवारचं, तर हे 2.5 मीटर आहे पूर्ण. श्री गणेशाचे मटेरियल घेतले ना, तर ते 2.5 मीटर येतं पूर्ण. हे असं आहे बघा, मेहंदी कलरचं. आणि टॉप आणि त्या कलरची मिक्सिंग. ओढणी पण खूप छान आहे, जवळपास 2.25 मीटरच्या पुढे असते ही. तर छान आहे बघा ही एक. तर घरचे बोलतायत मला काही जुना कलर घेऊन आली, पण जाऊ दे, शिवल्यावर एवढा छान वाटतो ना तो. तर मी तुम्हाला दुसरं दाखवते. शिवल्यावर अंगावर तेच बोलतात पुन्हा, खूप छान दिसतोय, पण ते घडीमध्ये त्यांना तसं वाटतं. हा आवडला बघा त्यांना, हा जरा कलर होते वगैरे फ्रेश वाटतो ना. हे पण श्री गणेशाचंच आहे, कारण कुठेही गेले ना मी, हे वेगळ्या दुकानातले, हे वेगळ्या शॉपमधले, पण मी श्री गणेशाचेच मागते शक्यतो, कारण मला ते बाकी असं मिक्स कॉटन वगैरे नाही आवडत. घ्यायचे आपले जास्त पण नसतात, पण मग घ्यायचे ते व्यवस्थित. कारण मला शिवते मी, पण तरी शिवायला पण परवडलं पाहिजे ना, कारण तेवढी मेहनत पण आहे ना शिवायला, त्यामुळे व्यवस्थित भारी घेतलेलेच परवडतात. आणि हे काय कधीमध्ये आपण बाहेर गावी वगैरे जाताना वापरतो. तर तसे तर मला साडी पण आवडते जास्त घालायला. मी आठवड्यातून 2-3 वेळेस तर साडी वगैरेच घालत असते, कारण मंदिरात वगैरे जाणं, सोमवार गुरुवार केंद्रात वगैरे जाणं, उपवास ते असतात, त्यामुळे साडी पण जास्त घालण्यात येते. ही आहे बघा, याची मस्त ओढणी, खूप छान फ्रेश कलर आहे. आणि ही ओढणी त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी मी लावून बघितली त्याला, पण आहे म्हणजे श्री गणेशाचीच आहे, तर मोठी भरपूर अशी ओढणी पण छान आहे. याचा टॉपचं खूप सुंदर आहे बघा, मल्टी कलर. मला हे खूप आवडलं. मी अशामधूनच आणखीन घेतलं असतं, पण ते अगोदर ऑलरेडी घेतलेलं होतं म्हणून. हे बघा फ्रंटचं, नाही हा गळा येईल वाटतं इकडून, हा अशी ही पट्टी वगैरे, म्हणजे इथून असं मी गळा कट करू शकते. आणि हे फ्रंट लाईन समोर, आणि हे खालच्या साईडला हे अशी समोरून टॉप लाईन डिझाईन. तर हे कलर किती सुंदर आहे बघा, मल्टी कलर. हे ना, याचा कॅटलॉग पण कॅटलॉगवरच खूप छान दिसतोय, तर मी कॅटलॉग दाखवते तुम्हाला. बघा, तो पण मुलीने इकडून कट केलेला आहे. कॅटलॉगवरच किती सुंदर वाटते हा, कारण पूर्ण अशी डिझाईन, कलर फ्रेश आहे. आणि प्लेनमध्येच पॅन्ट अशीच मोरपंखी, आणि तेवढेच याची कारण कपडा वगैरे छान. तर शिवल्यावर मी फोटो टाकले, माझा शेअर केले तुमच्यासोबत. आता आज काही संडेचं नाही, काम आवडे त्यामुळे नाही मशीनवर बसता आलं. उद्या वगैरे लेकरं शाळेत गेल्यावर दुपारी वेळ असतो, तर कारण मध्ये केलं ना लेकरांनी वगैरे, मग चिडचिड होती आणि काहीतरी हे होतं. मग व्यवस्थित याचे आता छान डिझाईन बघून थोडेफार स्लीव्ज वगैरे डिझाईनचे, म्हणजे जास्त डिझाईन नाही आवडत मला कॉटनच्यामध्ये, आणि ते सिम्पल, थोडंसं जास्त एकदम सिम्पल शिवत होते, तर थोडंफार काही करता आलं. तर बघा, गळे असे सिम्पलच काढले तरी खूप छान वाटतात, कारण कॉटनचे कसे विषय हे केले ना ड्रेस, ते नाही डिझाईन अशी डिझाईन असते ना याच्यावर, नाही डिझाईन काढलेलीच व्यवस्थित वाटतात सिम्पल सोबर. आणि दुसरे वेगळे साडीचे वगैरे असेल त्याच्यात जर काही स्लीव्स वगैरे केल्या वेगळ्या, तर मग ते छान वाटतं. तर हे टॉप, हे आणि सेम बघा, हे एक असं. आणि हे मला सगळे बोलतात कशाला आणलं, पण हे शिवल्यावर एवढे छान वाटतं ना, प्युअर कॉटन आणि एकदम सॉफ्ट असं कम्फर्टेबल कापड आहे मस्त. तर हे त्यांना शिवल्यावर, कारण ऑलरेडी माझ्याकडे एक सलवार अशीच होती,
पण टॉप त्याच्यावर आहे ना राखाडी कलरचा होता आणि ग्रीन पूर्ण अशी ओढणी होती. मी ते ऑनलाईन मागवलं होतं, इतकं सुंदर वाटायचं ना ते. नंतर गावी घालून गेले होते मी तेव्हा पण आवडलं होतं सगळ्यांना. आणि हे पण आता स्टिच केल्यानंतर व्यवस्थित खूप छान वाटतं. ही अशी फ्रंटला डिझाईन वगैरे आणि याला अशी लेस वगैरे पण आहे. पण ते असं घडीत पाहिला मला ते व्यवस्थित मला आवडलं म्हणूनच मी घेतलं. पण ती जाऊ द्या, ज्याची त्याची चॉईस. तर चला मी स्टिच केल्यावर तुमच्यासोबत शेअर करेन. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय.